कधी स्वयंपाक करताना असं वाटले का की तुम्ही शेफ नाही तर जणू युद्धाच्या मैदानात आहात? गॅस सुरू ठेवा, कुकरचं झाकण लावा आणि तणावाच्या शिट्ट्या एका पाठोपाठ एक. पण थांबा, आज मी तुम्हाला अशी काही भन्नाट ट्रिक सांगणार आहे ज्या वापरून स्वयंपाक करणं सोपं आणि मजेशीर वाटेल. चला मग सुरुवात करूया. कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. टिप क्रमांक 1. चिरण्याचे काम बसून करा. दिवसभर उभं राहिल्याने थकवा येतो, त्यामुळे भाज्या चिरताना टेबलाजवळ किंवा चौरंगावर बसून काम करा. टिप क्रमांक 2. स्वयंपाक करताना संगीत ऐका. हलकं फुलकं संगीत किंवा भजन ऐकल्यास तणाव दूर होतो. टिप क्रमांक 3. हर्बल चहा बनवा. तुळस, आले, दालचिनी यांचा चहा मानसिक शांतता देतो. टिप क्रमांक 4. डिशेस धुताना गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्यात भांडी धुतल्यास हाताला थकवा येत नाही आणि काम सोपं वाटतं. टिप क्रमांक 5. ताज्या फुलांचा वापर करा. स्वयंपाकघरात ताज्या फुलांची सजावट ठेवल्यास आनंददायी वातावरण निर्माण होतं. टिप क्रमांक 6. बदलत्या पदार्थांवर लक्ष द्या. रोज त्या प्रकारचे पदार्थ केल्याने कंटाळा येतो, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची पाककृती ट्राय करा. टिप क्रमांक 7. स्वच्छतेची सवय लावा. व्यवस्थित स्वच्छ स्वयंपाकघर मनाला प्रसन्न ठेवतं आणि अनावश्यक तणाव दूर होतो. टिप क्रमांक 8. मसाल्यांचा सुवास घ्या. लवंग, दालचिनी, वेलदोडा यांचे सुगंध मेंदूला रिलॅक्स करतात. टिप क्रमांक 9. स्वयंपाक करताना मोकळ्या जागेत उभे राहा. संकुचित जागा मानसिक दबाव निर्माण करू शकते. शक्य असल्यास हवा खेळती राहील अशी व्यवस्था ठेवा. टिप क्रमांक 10. स्वयंपाकाची जबाबदारी वाटून घ्या. घरातील सदस्यांना लहान मोठी कामं द्या, त्यामुळे ओझं हलकं वाटेल. टिप क्रमांक 11. फुलांचा गजरा लावा आणि स्वयंपाक करा. केसात चमेली किंवा मोगऱ्याचा गजरा घालून स्वयंपाक केल्यास सुगंधाने मन प्रसन्न राहतं. टिप क्रमांक 12. किचन डान्स ट्राय करा. हलक्या गाण्यावर हलकासा डान्स करत स्वयंपाक करा. हे मनाला सकारात्मक ऊर्जा देतं. टिप क्रमांक 13. हस्तकला करून किचन डेकोरेट करा. स्वतःच्या हाताने छोट्या गोष्टी जसे की मसाल्याच्या बाटल्यांसाठी नावाचे स्टिकर्स, फुलदाण्या तयार करून ठेवल्यास वातावरण आनंदी वाटतं. टिप क्रमांक 14. सुगंधी मेणबत्ती किंवा अगरबत्ती लावा. हलकासा सुगंध स्वयंपाकघरात ठेवल्यास मन शांत राहतं. टिप क्रमांक 15. एक नवीन मसाला स्वतः तयार करा. स्वतः वेगवेगळ्या प्रकारचा मसाला तयार करा, जसे की घरगुती गरम मसाला. हे किचनशी जुळलेपण वाढवतं. टिप क्रमांक 16. स्मार्ट गॅजेट्स वापरा. कांदे चिरणारा चॉपर, लसूण सोलणारे टूल्स यांचा वापर केल्याने वेळ वाचतो आणि त्रासही कमी होतो. टिप क्रमांक 17. स्वतःला किचन ब्रेक द्या. आठवड्यातून एक दिवस फक्त सोपे पदार्थ करा किंवा बाहेरून ऑर्डर करा, त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा येणार नाही. टिप क्रमांक 18. बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद घ्या. मोकळ्या जागेत किंवा गॅलरीत भाजी चिरण्याचे काम करा, त्यामुळे वातावरण बदलल्यासारखं वाटतं. टिप क्रमांक 19. स्मरणशक्तीसाठी सुगंधी पानं ठेवा. किचनमध्ये तुळस, पुदिना, वेलदोडा यांचा वास असला की मेंदू ताजातवाना होतो. टिप क्रमांक 20. स्वयंपाक झाल्यावर हात आणि चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा. यामुळे ताजेतवाने वाटतं आणि चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.